चला तर आज परत एकदा बाहेर निघालेली आहे, थोडासा एक नवीन अनुभव घ्यायला आणि नवीन मैत्रिणी बनवायला, रक्षिताला घरी सोडून. तर घरापासून 2 मिनिटाच्या अंतरावरच माझ्या नवीन झालेल्या फ्रेंड होत्या. आम्ही दोघी मिळून मग तिकडे लोकेशनवरती जाणार होतो. तर हे बघा, तिकडे गेल्याच्या नंतर असं वाटलंच नाही की मी ते पहिल्यांदा आले म्हणून. बऱ्याच जणी खूप छान बोलल्या माझ्याशी आणि तिथे गेल्याच्या नंतर असंही कळालं की मला बऱ्याच जणी अगोदरपासून ओळखतात, म्हणजे आपल्या यूट्यूब फॅमिलीच्या सबस्क्रायबर आहेत. तर माझा अनुभव हा पहिल्यांदा याच्यामुळे की असा बीसी ग्रुप मी पहिल्यांदा जॉईन केलाय. सो इथे मस्त सगळ्यांनी गप्पा वगैरे केल्या. त्याच्यानंतर जेवणाचा प्लॅन होता, छान असं जेवण केलं. राईस याच्यामध्ये मी स्वतः ताटामध्ये, सो नंतर आला ते. आणि अगोदर थोडंसं असं वाटलं मला की कम्फर्टेबल असतील की नाही व्हिडिओमध्ये येण्यासाठी, पण सगळ्यात जणी खूप उत्सुक होत्या आणि सगळ्यांनी सांगितलं की आम्हाला आवडेल यायला. तर मला थोडीशी घाई असल्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ काही नाही घेता आला. जेवण करून लगेच आम्ही इथून निघालो. पण हा अनुभव खरंच माझ्यासाठी छान होता. घरी आल्याच्या नंतर दुसरं जे काम होतं ते केलं आणि घरी यायला मला 8-8:30 वाजले होते. तिथून आल्याच्या नंतर पुढे स्वयंपाक केला. मग सगळ्यांची जेवण वगैरे आवरली. प्रक्षिताची इच्छा होती की तू मला भरव म्हणून, तिला थोडंसं खाऊ घातलं. आणि त्याच्यानंतर रात्रीचे जे पुढचे काम आहेत, सकाळी नाश्त्यासाठी साबुदाणा भिजत घालायचा होता, ते भिजू घातलं. दही लावलं, गरम दूध करून त्याच्यात थोडंसं विरजण टाकून ठेवलं. तर थोडं स्किन केअर बाबत दिवसभराची जी चेहऱ्यावरची धूळ होती, मेकअप होता, ते क्लीन करून घेतला. आणि थोडीशी हेअर केअर, ज्याच्यामध्ये ही इंदुलेखाचं सिरम मी यूज करते. आणि सनस्क्रीन बाबत पण बऱ्याच जणींनी विचारलं होतं, तर डॉट अँड कीची ही सनस्क्रीन आहे, ती यूज करते मी. सिरम लावून थोडंसं मसाज केलं आणि शक्यतो मी रात्रीची वेणीच घालत असते केसांची, कारण की केस तेवढे खराब होत नाहीत. तर असं संपला माझा दिवस. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.